नमस्कार. वेध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मांडप बोगद्याजवळ किलोमीटर 26-27 पुणे दिशेकडे जाताना बुधवारी पहाटे भीषण अपघात होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 4 वाजल्यापासून एका ट्रेलर कंटेनरचे मागील टायर निघाल्याने तो शोल्डर लेनमध्ये उभा होता. त्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी अर्टिगा कारची या ट्रेलर कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की अर्टिगा कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला. अपघाताची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने घटनास्थळी रुग्णवाहिका, क्रेन, डेल्टा फोर्स आणि अन्य यंत्रणांना पाचारण केले. डेल्टा फोर्सचे पथक सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्यूआरबी, महामार्ग पोलीस क्रेन आणि खासगी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अपघातात एर्टिगा कारमधील एक व्यक्ती वाहनातच अडकून मृत्युमुखी पडली होती, तर दुसरी व्यक्ती ट्रेलर कंटेनरच्या मागील बाजूस शोल्डर लेनवर मृतावस्थेत आढळून आली होती. दोन्ही मृतदेह बाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेद्वारे पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले आहेत. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून नेमकं अपघाताचं कारण आणि मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे काही काळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला.